नमस्कार. आपण श्री स्वामी माला मंत्रातील स्तुती मंत्र समजावून घेत आहोत. या महान अवताराचे जे मेजर कॅरेक्टरिस्टिक्स ते जाणून घेत आहोत. तर आता पुढच्या मंत्राकडे वळूया. बालोन्मत्त पिशाच्च वेशा. स्वामी समर्था, तुम्ही कधी एखाद्या लहान बालका समान वर्तन करता, तर कधी उन्मत्त रूप धारण करता, तर कधी एखाद्या पिशाच्च्या समान भासता. सदैव ब्रह्मानंदात निमग्न असलेले स्वामी समर्थ, ही हू फॉर एव्हर रिजॉइस्ड इन द ब्लिस ऑफ द सेल्फ, appeared in many guises to conceal his true identity. क्षणोक्षणी त्यांची वृत्ती वेगळा वेश अक्कलकोटी धारण करत असे. कधी एखाद्या प्रेमळ भक्तासाठी ते छोट्या मुलासारखे निरागस, अगदी इनसेंट वागत, तर कधी त्याला सळो की पळो करून सोडत. महाराज अक्कलकोटास आले ते आपला प्रिय भक्त चोळाप्पा याच्या घरीच आधी राहायला गेले. पण सुरुवातीला एखाद्या लहान खोडकर मुलासारखे वागून घरच्यांची त्यांनी अगदी तारांबळ उडवून दिली. घरातील वाटेल तो जिन्नस भिकाऱ्यालाच देऊन टाकणे किंवा डाळ दाणा गाईला खाऊ घालणे, प्रश्न विचारल्यास आपल्याला काही ठाऊकच नाही अशा आविर्भावात हमको क्या मालूम, तुम्हारी गौ डाळ खा गई, उनको पूछ असे उत्तर देऊन नामानिराळे होणे, अशा तऱ्हेचे त्यांचे अगदी बालसुलभ निरागस असे वागणे होते. तसेच थोड्या वर्षांनी बाळप्पा जेव्हा सद्गुरू शोधार्थ पहिल्यांदी अक्कलकोटी आले, तेव्हा आपल्या या अंतरंग शिष्यास पुढे अक्कलकोटची गादी चालवणाऱ्या भक्त शिरोमणीस पाहून श्री स्वामींना प्रेमाचे भरते आले होते व एका लहान बालकाप्रमाणे हे प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी सर्व आसपासच्या वृक्षांना आलिंगन दिले होते. या त्यांच्या चाइल्डलाईक नेचरमुळेच महाराज लहान मुलात रमत, त्यांच्याशी खेळत. मोठ्या माणसांप्रमाणे ते एकाच ठिकाणी फार वेळ शांत बसून राहत नसत. सतत त्यांचा काही ना काही उद्योग चालू असे. लहान मुलांकडे भातुकलीची भांडी वगैरे असतात, त्याप्रमाणे महाराजांपाशी छोटी लाकडाची हस्तिदंताची भांडी त्यांना खेळण्यासाठी ठेवली असत. त्यात ते धान्य वगैरे भरत, एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात, परत दुसऱ्या भांड्यातून पहिल्या भांड्यात, असे ते त्या धान्याची काढघाल करीत एकटेच खेळत बसत. एखाद्या लहान बाळाप्रमाणे स्वामींना भरवावे लागे, स्नान घालावे लागे. लहान मुलाप्रमाणे ते कधी कधी हट्टीपणाने इरॅशनल वागत, लहर असली तरच तोंडात घास घेत किंवा स्नान घालून घेत. कधी स्वामी असे गोंडस लहान मुलासारखे वागत, तर कधी उन्मत्त वेश धारण करीत. उन्मत्त म्हणजे झिंगलेला किंवा वेडा किंवा दांडगाई करणारा मनुष्य. An intoxicated person or a madman or a person difficult to handle or control. श्री स्वामी समर्थांच्या उन्मत्त विक्षिप्त वागण्या बोलण्यामुळे त्यांच्या खऱ्या स्वरूपाचा थांगपत्ता सहसा कुणाला लागत नसे. कधी ते बोलायला लागले की एकच वाक्य अनेकदा रिपीट करत, कधी हुक्का ओढू लागले तर बराच वेळ तेच करत बसत. कधी वृत्तिक्षोभ होऊन चिडले तर सेवेकऱ्यांकडून आरती करून घेत नसत. आरतीचे तबक घेऊन ते पालथे टाकीत असत आणि असे चिडले की कधी कधी एक एक आठवडा ते असे रागावल्याचे सोंग घेऊन राहत. ते त्यांच्या मर्जीनुसार कुठेही जात राहत, कधी वनात तर कधी राजवाड्यात.
एखाद्याचा अहंकार मोडीत काढण्यासाठी, दुष्टवृत्तीचे निर्दालन करण्यासाठी ते कधीकधी उग्र संतापाने बेभान असे नृसिंह रूप धारण करत, मग समोर राजा असो किंवा रंक त्यांना फरक पडत नसे. ते त्याला फटकारत, शिव्या घालत, सर्वांसमक्ष त्या व्यक्तीचे पितळ उघडे पाडत. कोणास दर्शन द्यायची इच्छा नसल्यास, एखादा नमस्कार करण्यास खाली वाकल्यास हाट म्हणून पायावर डोकं ठेवू देत नसत. अक्कलकोटचे मालोजी राजे जेव्हा हत्तीवर बसून स्वामींच्या दर्शनास आले तेव्हा स्वामींनी खाडकन त्यांच्या श्रीमुखात वाजवली होती, व तुझे मोठेपण तुझे घरात, येथे मोठेपण कशाच पाहिजे, असे बुदबलके राजे आपण पुष्कळ बनवतो, असे शिवी देऊन रागाने ठणकावले होते. बुदबलके राजे म्हणजे बुद्धिबळाच्या खेळातले राजे, म्हणजेच थोडक्यात या मायावी जगातले लुटूपुटूचे राजे. असे आपले स्वामी महाराज कधी उन्मत्त वागत तर कधी विलक्षण असं पिशाच्च रूप धारण करून अत्यंत विक्षिप्तपणे वागत. पिशाच्च म्हणजे भूत, घोस्ट. पिशाच्चांना जिथे राहायला आवडते अशा स्मशानभूमीत ते कधी कधी जाऊन राहत. हाडकांच्या ढिगाला टेकून हाडकांशी खेळत बसत. तसेच सर्वांसमक्ष अक्कलकोटी स्थूल देहाने राहून सूक्ष्म रूपात इन अ सटल फॉर्म साऱ्या विश्वात वायुवेगाने संचार करीत कोठेही अकल्पितपणे प्रकट होत, तेथील कार्य करून लगेच अदृश्य होत. तर असे हे आपले स्वामी समर्थ भक्तांना दूर ठेवण्यासाठी, भक्तांची श्रद्धा तपासण्यासाठी, श्रद्धाळूंची भक्ती दृढ करण्यासाठी, दुर्जनांना सन्मार्गावर आणण्यासाठी, सद्भक्तांवर कृपेचा वर्षाव करण्यासाठी वेळोवेळी बाल उन्मत्त किंवा पिशाच्च वृत्ती धारण करीत. महायोगीश्वरा परमहंसा. योग म्हणजे टू युनाइट, जोडणे. योगी म्हणजे द वन हू प्रॅक्टिसेस योगा. देवाशी एकरूप होण्यासाठी ध्यान, धारणा, मेडिटेशन अशा स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस फॉलो करणारा. योगीश्वर म्हणजे श्रेष्ठ योगी, देवाशी एकरूप झालेला द लॉर्ड ऑफ योगा. स्वामी समर्थ तुम्ही महायोगीश्वर म्हणजे श्रेष्ठातले श्रेष्ठ, योग्यांचे योगेश्वर आहात. ही इज द बेस्ट अमॉंग द बेस्ट, द वन युनाइटेड विथ गॉड at all times, the one who forever basks in the divine ecstasy of the self, the supreme Lord of Yoga. परमहंसा. स्वामी समर्था तुम्ही परमहंस आहात. परम म्हणजे उत्तम, श्रेष्ठ, सुप्रीम. हंस म्हणजे स्वॉन, एक सुंदर पक्षी. परमहंस म्हणजे द सुप्रीम स्वॉन. राजहंस हा पांढरा शुभ्र, सात्विक, मानस सरोवरात विहार करणारा पवित्र पक्षी. याचा नीरक्षीर विवेक सतत जागृत असतो. इट इज सेड दॅट फ्रॉम अ मिक्सचर ऑफ मिल्क अँड वॉटर this divine bird separates the water and drinks only milk. या राजहंसाचा आहार असतो मोत्याचा चारा. परमहंस अवस्थेतील महात्मे या राजहंसाप्रमाणे पूर्ण विवेकी असतात. पराकोटीचे स्पिरिच्युअल डिस्क्रिमिनेशन त्यांच्याकडे असते. ते पूर्ण संयमी असतात, आत्म अनात्म विवेकी असतात. प्रपंचातील व्यवहारात या मायेच्या भवसागरात राहून ते नेहमी स्वच्छ, प्युअर, कोरडे, कडकडीत राहतात. या जगाच्या पसाऱ्यापासून पूर्णपणे अलिप्त राहून जे जे सार आहे त्या सर्वाचा त्याग करून हे परमहंस साक्षात्कारी सिद्ध पुरुष स्वानंदाच्या मानस सरोवरात सदैव विहार करत असतात. आत्मज्ञानाच्या मोत्याचे
सेवन करत कायम तृप्त असतात. वेदांतामध्ये हंस याचा अर्थ जीवात्मा असाही होतो. When in water, the swan reflects the symbol ओम. आपण सोहम सोहम असा जो जप करतो त्याचा अर्थ आहे ते ब्रह्म मीच आहे. सह प्लस अहम इज इक्वल टू सोहम. सह म्हणजे ते, दॅट, आणि अहम म्हणजे आय, मी. दॅट ब्रह्मन आय एम किंवा आय एम दॅट ब्रह्मन असा सोहम मंत्राचा अर्थ होतो. हा मंत्र उलटा केला की हमसाहा असा होतो. सोहम हमसाहा म्हणजेच आय मायसेल्फ ॲम दॅट स्वॉन, मीच तो आत्मा आहे, आय ॲम दॅट ब्रह्मन. प्रत्येक श्वासाबरोबर आपण सोहम हमसाहा हा जप विदाऊट अवर नॉलेज करतच असतो. यालाच अजपा गायत्री म्हणतात. न करताच आपोआप होणारा, सतत चालूच राहणारा असा हा सोहम जप. प्रत्येक श्वासाबरोबर म्हणजे दररोज 21,600 वेळा आपल्या नकळत हा जप आपल्याकडनं होत असतो. जो या जपावर नोईंगली व कंटिन्युअली फोकस करतो तो हायेस्ट लेवल ऑफ स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटला जाऊन पोचतो. जीवात्मा व शिवात्म्याचे ऐक्य साधतो तोच परमहंस. परमहंस म्हणजे श्रेष्ठ अशी ही जीवात्मा रूपी हंसाची अवस्था. करंबेळकर काका स्वामी समर्थांचे हंस हे सहस्त्रनामातील एक नाव एक्सप्लेन करताना त्याचा आणखीन एक अर्थ सांगतात जो विष्णू स्वरूपाशी निगडीत आहे, आणि तो म्हणजे संसाराची भीती नष्ट करणारा. आपले स्वामीनारायण हा भवसागर पार करण्यासाठी आपल्याला अपार बळ देतात, निर्भय करतात. म्हणजे याही अर्थाने ते हंस आहेतच. तर अशा या महायोगीश्वर परमहंस स्वामी समर्थांपुढे आपण वारंवार नतमस्तक होऊया. आत्ता आपण परमहंस महात्मे कसे असतात याबद्दल ऐकलं. संन्यास आश्रमात सुद्धा परमहंस हे टायटल प्रचलित आहे. आपण पाहतो की महान यतींचा, संन्याशांचा उल्लेख परमहंस या विशेषणाने केला जातो. जसे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज किंवा क्रियायोगाचे थोर प्रसारक परमहंस योगानंद. तर संन्यास आश्रमाच्या चौथ्या श्रेष्ठ अशा अवस्थेला परमहंस अवस्था म्हणतात. संन्यासाश्रमात मुख्यतः 4 प्रकार असतात: कुटीचक, बहुदक, हंस आणि परमहंस. यातील परमहंस अवस्थेतील संन्यासी हे स्वतः ज्ञानस्वरूप झाले असल्यामुळे, पूर्णत्वाला पोचल्यामुळे विधी निषेधा पलीकडे गेलेले असतात. Being enlightened, Paramhans sannyasis are not bound by any religious ordinances or scriptural rules. तर परमहंस या शब्दाचे अर्थ आपण जाणून घेतले. आता पुढच्या स्तुतिमंत्राकडे वळूया. चित चैतन्या चिरंतना. चित म्हणजे शुद्ध ज्ञान, शुद्ध जाणीव, म्हणजेच ते सर्वव्यापी मूळ परमात्म तत्व, द ऑल एनकम्पसिंग कॉस्मिक कॉन्शियसनेस. That knowing principle because of which all objects are known, all experiences are possible. चैतन्य या विश्वातील जीवाना जीवरूपाला व वस्तूंना वस्तुरूपाला आणणारी, चेतना देणारी मूळ शक्ती
that energy which enlivens or animates the universe. चिरंतन, immortal, everlasting, कायम असणारे, चिरकाल टिकणारे. स्वामी समर्था, तुम्ही शुद्ध ज्ञानस्वरूप आहात. हे परब्रह्म श्री स्वामी समर्था, तुम्ही सर्व काळी, सर्व स्थळी, सर्वत्र चैतन्य रूपाने भरलेले आहात. तुम्ही चिरंतन आहात. स्वामी समर्थांच्या हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती आजही अनेक भक्तांना येतच आहे, कारण ते चिरंतन आहेत. इथे चैतन्य हा शब्द चित्तला जोडून आलेला आहे एम्फसिससाठी. तसेच चैतन्य हे चिरंजीव असतेच, तरी परत चिरंतन हे विशेषण लगेच आलं आहे. हे सगळं स्वामींचे सर्वव्यापी चैतन्य चिरंतन स्वरूप आपल्या मनात ठसवण्यासाठीच. माला मंत्राच्या निमित्ताने अर्थ समजून केलेल्या मालामंत्राच्या पठणाने आपली स्वामींवरची भक्ती व प्रीती आणखीन फुलतच जाणारे, खुलतच जाणारे. तर प्रत्येक श्वासाबरोबर आपण स्वामींचं गोड नाव घ्यायचा प्रयत्न करूया. त्यांच्या लीलांचे श्रवण करूया, त्यावर चिंतन मनन करूया. जो बोध त्यांनी वेळोवेळी केलाय तो आत्मसात करूया. त्याप्रमाणे वागायचा आटोकाट प्रयत्न करूया. प्रांजळ भक्तीची ही सुगंधी सुमने नित्य त्यांच्या चरण कमलांवर वाहूया. याबरोबरच हा पार्ट 3 आपण इथे कन्क्लूड करू. पुढच्या भागात स्वामींच्या अवधूत निरंजन या परम अवस्थेबद्दल ऐकू व त्यांच्या शुभंकर, कल्याणकारी, विश्वंभर स्वरूपाचे दर्शन घडवणाऱ्या आणखीन काही मंत्रांबद्दल जाणून घेऊ. ओम दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ.